जय जगदंब नमो आदेश. येणाऱ्या होळीच्या दिवशी अर्थातच 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे आणि या चंद्रग्रहणाच्या निमित्ताने कसं नियम पाळायचे, काय पाळायचे यासाठी अनेक व्हॉट्सअप मेसेज आणि कॉल जगदंबा देवी संस्थांवरती येत आहे, ज्यामध्ये काही शिष्यांचा सुद्धा समावेश आहे. यंदा मला असं वाटलं होतं की ग्रहणावरती काही व्हिडिओ बनवण्याची आवश्यकता नाही, कारण इतर अनेक चांगले चांगले व्हिडिओ यूट्यूबवरती इतर अनेक व्यक्तींचे आलेले आहेत, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या परीने व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं होतं. त्यामुळे मी ग्रहणाचा व्हिडिओ बनवणं टाळलं. परंतु माझ्याच काही शिष्यांचे व्हॉट्सअपवरती मेसेज आहेत की भाऊ, तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्येच आम्हाला ऐकायचं आहे, त्यामुळे ग्रहणाचे नियम तुम्ही तुमच्या मुखाने सांगा, कारण आमच्या गुरुच्या मुखातून जे येईल आम्ही तेच फॉलो करू. तर अशा माझ्या काही आग्रही शिष्यांच्या आग्रहास्तव मी या ठिकाणी हा व्हिडिओ सार्वजनिक स्वरूपामध्ये बनवत आहे. 3 मार्च 2026 रोजी हे खग्रास चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण भारतामधून स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे याचे नियम इत्यादी कठोरपणे पाळले तरी चालतील, नाही पाळले तरी चालतील, हा विषय या ठिकाणी मी आधी स्पष्ट करतो. आता मी काही नोट्स काढलेल्या आहेत, त्या नोटनुसार आपण पुढे जाऊया. तर सकाळी सूर्योदयापासूनच ग्रहणाचे वेध पाळावे असं सांगण्यात आलेलं आहे. आपण सकाळी सूर्य उगवल्यापासून जर वेध पाळले तर ग्रहणाचा स्पर्श दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी आहे. मग सकाळपासून ते दुपारी 3:20 पर्यंत अगदी काहीही न खाणे पिणे आणि ग्रहण काळातही उपाशी राहणे हे फार कठीण जातं. त्यामुळे आपण ढोबळ मानाने सकाळी 11 वाजेपासून वेध पाळले तरी सुद्धा चालतील. त्यातल्या त्यात आबाल असतील, वृद्ध असतील, अशक्त असतील, आजारी असतील, गर्भवती महिला असतील किंवा त्या ठिकाणी कोणाला बीपी शुगरच्या गोळ्या असतील, कोणाचं काही टाइम टेबल असेल, अशा प्रसंगी तुम्ही थेट ग्रहण स्पर्श होण्याच्या आधीपर्यंत सुद्धा अन्न ग्रहण करू शकता, जे 4 कॅटेगरी मी सांगितल्या त्या लोकांनी. बाकी जे सदृढ आहे, जे त्या ठिकाणी दम घेऊ शकतात किंवा ज्यांना त्या ठिकाणी स्वतःवर संयम आहे, अशांनी सकाळी 11 वाजल्यापासून वेदादी नियम पाळावे. वेद काळामध्ये देवाला आंघोळ घालणे, देवाची पोथी वाचणे, देवाचं नामस्मरण करणे, आपल्या गुरूंनी काही स्तोत्र मंत्र सांगितली असतील ती करत बसणे, याला अनन्यसाधारण महत्व सांगितलेलं आहे. वेद काळामध्ये देवपूजा करायला चालते. बरेच जण म्हणतात की वेद काळामध्ये देवपूजा करू नये, पण मी याच्या उलट सांगतो. मी माझे परमपूज्य नाथ संप्रदायाचे माझे स्वतःचे आजोबा आणि गुरु सुद्धा जे होते किसननाथ घुगे महाराज, तर मी बघितलेलं आहे. आम्ही लाडाने त्यांना अण्णा म्हणायचो. तर माझे आजोबा म्हणजे अण्णा ग्रहणाचा वेध सुरू झाला की वेद काळामध्ये ओल्या वस्त्रांनिशी देवांना आंघोळ घालायचे आणि ते त्यांचे दत्त महाराजांचा आणि नवनाथाचा नामजप करत बसायचे. देवीची सेवा करण्याची पद्धत आमच्या पूर्वीच्या पिढीमध्ये नव्हती. देवीला मानत सुद्धा नव्हते. नवनाथच त्यांना चालायचा. नवनाथाशिवाय कुठलाच देव चालत नसे पूर्वीच्या पिढीला. जगदंबा मला प्रसन्न झाली, त्यामुळे आज मी जगदंबेचं करतो, पण ते नवनाथांचं करायचे. मग तुम्ही त्या ठिकाणी तुमचा जो इष्टदेव असेल, गणपती असो, भगवान शंकर असो, नवनाथ असो, दत्त महाराज असो किंवा जगदंबा असो, खंडेराव असो, भगवान श्रीकृष्ण असो, जो तुमचा आवडता देव आहे त्या देवाची एखादी पोथी वाचू शकता. स्तोत्र, मंत्र, कवच किंवा अष्टक याचा पाठ करू शकता. नामस्मरण करू शकता. आता वेद पाळायचे आहे 11 वाजल्यापासून आणि ग्रहणाचा स्पर्श होत आहे दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी. ग्रहणाचा मध्य आहे 4 वाजून 34 मिनिटांनी आणि ग्रहणाचा मोक्ष आहे संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी. आता भारतामधून आणि पर्सनली महाराष्ट्रामध्ये ग्रहणाचा स्पर्श आणि मोक्ष दिसणारच नाही आहे. ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य दिसणार नाही आहे, फक्त ग्रहणाचा मोक्ष लागू आहे. त्यामुळे आपण साधारणतः जेव्हा ग्रहणाचा स्पर्श होईल, स्पर्श झाल्याबरोबर आंघोळ करावी. सकाळची आंघोळ वेगळी, सकाळची आंघोळ जी तुम्ही कराल ती वेगळी. ग्रहणाचा स्पर्श झाला की पुन्हा दुसरी आंघोळ करायची आहे. ही आंघोळ क्रमशः थंड पाण्याने केलेली चांगली, परंतु ज्यांना काही कफ प्रवृत्ती असेल, ताप असेल, हिवताप असेल किंवा त्या पद्धतीचे सिम्पटम्स बॉडीवरती जाणवत असतील, अशांनी कुणकुण किंवा कोमट गरम पाणी घेतलं तरी हरकत नाही. आंघोळ ग्रहण स्पर्श झाल्याबरोबर करावी. ओल्या वस्त्रानिशी मंत्र जाप करायला बसलात तरी चालेल. ज्यांना ओलं वस्त्र सहन होत नसेल, थंडी वगैरे वाजत असेल, त्याने दुसरे स्वच्छ धुतलेले कपडे घालावे. म्हणजे साधारणतः दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी आपण आंघोळ करणार आहोत.
त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि स्वतःच्या गुरूंनी शिकवलेला गुरुमंत्र आणि कान मंत्र याच्या त्या ठिकाणी माळा ओढायला सुरुवात करायची आहे. जेवढ्या अधिकाधिक गुरुमंत्राच्या आणि कान मंत्राच्या माळा होतील तेवढ्या अधिक चांगल्या. मग त्या ठिकाणी तुम्ही 5 माळा, 7 माळा, 9 माळा, 11 माळा असा संकल्प घेऊ शकता, की 5 माळा गुरुमंत्राच्या करेल, 5 माळा कान मंत्राच्या करेल, की 7 माळा गुरुमंत्राच्या करेल, 7 माळा कान मंत्राच्या करेल, असं तुम्ही डिव्हाइड करून घेऊ शकता. याबरोबरच गुरुमंत्र आणि कानमंत्र झाल्याच्या नंतर उरलेल्या वेळेमध्ये जर कुठल्या सिद्ध गुरूंनी कुठल्या शिष्यांना कायड दिसी मंत्र, शाबर मंत्र, बंगाली विद्येचे मंत्र किंवा काही नाथ विद्येचे मंत्र शिकवले असतील, पशुधनाचे मंत्र वगैरे, तर तुम्ही ते मंत्र घोकत बसायचे आहे. 11 वेळेला, 21 वेळेला एक एक मंत्र घोकावा. जसं मी माझ्या काही बऱ्याचशा शिष्यांना विद्येचे मंत्र शिकवत असतो, तर माझ्या शिष्यांना जे जे मंत्र दिले असतील त्यांनी तो एक एक मंत्र 11-11 वेळेला किंवा 21-21 वेळेला ग्रहण काळामध्ये घोकावा, जेणेकरून त्या मंत्रामध्ये अधिकाधिक तेज उत्पन्न होईल. आता या ठिकाणी जो संपूर्ण कालावधी आहे या ग्रहणाचा हा जवळपास 3 तासांचा आहे मोकळा. या 3 तासाच्या काळामध्ये गुरुमंत्र आणि कानमंत्र आणि आपल्या गुरूंनी शिकवलेले काही विद्येचे मंत्र यांना किती किती टाइम डिव्हाइड करायचा हे आपलं आपण ठरवावं. असं बारीक सारीक गोष्टींसाठी मला फोन करू नये. मी कोणाचाही फोन या गोष्टीसाठी उचलणार नाही, हे इथेच व्हिडिओमध्ये स्पष्ट करतो. अगदी लहान लहान गोष्टीसाठी फोन करतात. मग आता अंघोळ किती वाजून किती मिनिटांनीच करायची, मग गुरुमंत्र जपू का, मग कानमंत्र जपू का, हे सर्व मी ते व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे. गुरुमंत्र जपावा, मग कानमंत्र जपावा, मग विद्येचे मंत्र जपावे. जे माझे काही नवीन शिष्य झाले असतील, ज्यांना फक्त गुरुमंत्र आणि कानमंत्रच मिळालेला आहे आणि विद्येचे मंत्र अजून मिळालेले नाहीत, कारण विद्येचे मंत्र शिकण्यासाठी इथे माझ्या घरी येऊन थांबावं लागतं, इथे येऊन वेळ द्यावा लागतो. तिथे समोरासमोर बसून मग मी काही मंत्र शिकवत असतो. असे मी फोनवर, व्हॉट्सअपवर कोणालाही पाठवत नाही. किंवा ज्या दिवशी ज्ञानमाळ झाली, ज्ञानमाळीच्याच दिवशी मी कोणालाही विद्या शिकवत नाही. ती तुम्हाला गुरुच्या घरी येऊन इथे सेवा करून शिकावी लागते. महिन्याला 15 दिवसाला शिष्यांनी यावं, एखादा दिवस काढून यावं, इथे येऊन माझ्यासोबत थांबावं आणि शिकून घ्यावं, असा साधा सोपा तो विषय असतो. तर नवीन शिष्यांकडे साहजिकच विद्येचे मंत्र नसतील, त्यांनी मग फक्त गुरुमंत्र आणि कानमंत्र करावा. आता या ठिकाणचा मूळ मुद्दा येतो की होळी केव्हा पेटवावी आणि गोडधोड स्वयंपाक करायचा की नाही. तर बघा, ग्रहण काळामध्ये स्वयंपाक करणं वर्ज्य आहे, त्यामुळे दुपारी 3:20 ते संध्याकाळी 6:47 या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वयंपाक करू नये. मग तुम्ही सकाळी वेद काळामध्ये स्वयंपाक करू नये, त्याच्या आधी तुम्ही केला तर चालतो. म्हणजे सकाळी 11 वाजेच्या आधीच. साहजिकच होळीला शक्यतोवर गोड नैवेद्य म्हणजे पुरणपोळी असते. मग ज्या महिलांना पुरण वगैरे बनवायचं आहे, तर त्यांनी पुरणाची डाळ वगैरे सकाळीच उठून शिजवून ठेवावी. पुरण घोटून तयार करून ते फ्रीजमध्ये किंवा व्यवस्थित ठिकाणी झाकून ठेवावं. त्या पुरणामध्ये एक तुळशीचं पान टाकावं. आमटीसाठी जर तुम्ही तुळशीचा कट बाजूला काढणार असाल, तर त्या कटामध्येच म्हणजेच त्या डाळीच्या पाण्यामध्ये सुद्धा एक तुळशीचं पान टाकावं आणि जे जे पदार्थ तुम्ही बनवणार आहात स्वयंपाकाचे, सर्व पदार्थांमध्ये एक एक तुळशीचं पान टाकून ठेवावं. तुळशीचं पान अवेलेबल नसेल तर कुशा टाकली म्हणजे गवताची काडी टाकली पवित्र तरी सुद्धा चालते. पिण्याच्या पाण्यामध्ये सर्व ठिकाणी तुळशीची पानं टाकून ठेवावीत. आपल्या वापराच्या ज्या टाक्या असतील पाण्याच्या, वापरायच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये सुद्धा एखादं तुळशीचं पान आपण टाकून ठेवावं, म्हणजे ते पाणी आपल्याला वापरता येतं. पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा एक एक तुळशीचं पान ठेवावं. अशा पद्धतीनुसार आपण सकाळी 11 वाजेच्या आधी पूर्ण स्वयंपाकाची तयारी करून ठेवावी. स्वयंपाक करू नये, तयारी करून ठेवावी. म्हणजे पुरण घोटून ठेवणे, डाळीचं पाणी, त्यालाच काही जण येळणी सुद्धा म्हणतात, ते काढून ठेवणे, कोणी कट म्हणतं, तो कट काढून ठेवणे, त्या ठिकाणी बाकीची तयारी करून ठेवणे आणि जेव्हा ग्रहणाचा मोक्ष होईल म्हणजे ग्रहण संपेल संध्याकाळून 6:47 तेव्हा तुम्ही 6:30 वाजेच्या नंतर स्वयंपाकाला लागावं. 6:30 नव्हे, 6:45 नंतर. 6:47 म्हणजे 6:45 वाजूनही 2 मिनिटं पुढे होतात. तर बरोबर 6:47 म्हणजे 6:48च्या नंतर हातपाय तोंड धुवावे, नंतर स्वयंपाकाला लागावं. देवाच्या नैवेद्यापुरता स्वयंपाक पटकन करून घ्यावा आणि त्यानंतर होळी पेटवावी. ग्रहण काळामध्ये होळी पेटवू नये. त्यामुळे साधारणतः संध्याकाळी 7 वाजेनंतर आपण होलिका दहन करूया किंवा होळी पेटवूया असं लक्षात घ्या. नैवेद्य सुद्धा आपण संध्याकाळीच तयार करायचा आहे. तर यंदाच्या होळ्या थोड्याशा उशिरा पेटतील. ग्रहण काळामध्ये होळी पेटवणं अशुभ मानण्यात येतं, ती पेटवू नये. याबरोबरच काही भागांमध्ये
होळीच्याच दिवशी म्हणजेच होलिका दहनाच्या दिवशी रंग खेळण्याची प्रथा आहे. तर या दिवशी होळीच्या दिवशी कोणीही रंग वगैरे खेळू नये. ग्रहण काळामध्ये रंग खेळणे याचा परिणाम होऊ शकतो. आता हे चंद्रग्रहण आहे. या चंद्रग्रहणाचे वाईट परिणाम काय-काय होऊ शकतात? तर बघा, चंद्र हा मनाचा कारक आहे आणि मन हे शरीरातील पाण्यावर अवलंबून आहे. मनुष्याच्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. त्या पाण्यावरती आपले मानसिक स्वास्थ्य अवलंबून आहे आणि मानसिक स्वास्थ्याचा कारक किंवा उपास्य हा चंद्र आहे. आणि चंद्राला त्या ठिकाणी केतूचं ग्रहण लागल्यामुळे किंवा केतूने चंद्राला ग्रसित केल्यामुळे त्या ठिकाणी खग्रास चंद्रग्रहण लागत आहे. त्यामुळे आपण मोठ्याने ओरडणे, मोठ्याने बोलणे, चित्रविचित्र चित्रपट पाहणे, मार, खून खराबा, मारझोड किंवा विभित्स पद्धतीचे विचार करणे किंवा तसलं काही साहित्य वाचणे, तसले काही चित्रपट बघणे, सिरियल किंवा मूव्ही, वेब सिरीज बघणे टाळावं. शारीरिक संबंध बनवणे टाळावं. ग्रहण काळामध्ये मूत्रविसर्जन म्हणजेच लघवीला जाणे आणि मलविसर्जन म्हणजे संडासला जाणे टाळावं, करू नये. एखादा घोट पाणी प्यावंसं वाटलंच तर आबालवृद्ध, अशक्त किंवा बाळंतीण किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या गर्भवती महिलांनी मी जसं सांगितलं की पाण्यामध्ये तुळशीचं पान टाकावं आणि ते पाणी पिऊ शकतात, तसं पाणी प्यावं. पण इतर जे धडधाकड आहेत त्यांनी ग्रहण काळामध्ये अजिबात खाऊ पिऊ नये, लघवी संडासला जाऊ नये. आता एका जणांनी मला प्रश्न विचारला होता मागच्या वेळेला, ऐकायला फार विचित्र वाटेल, म्हणजे अंघोळ करताना डोक्यावर पाणी पडलं की मला आपोआपच लघवी येते. तर याला एखाद्या डॉक्टरला दाखवावं, स्वतःचा दिमाग सुद्धा तपासावा की आपण काय बोलतो आहोत. आता अंगावर पाणी पडलं आणि लघवी येते, तर याच्यासाठी तुम्हाला एखाद्या वेळेला शुगर इंटेक झालेली असू शकते किंवा इतर काही कारणं तुमच्या शरीराचे असू शकतात. त्याला कुठल्याही प्रकारे धार्मिकतेशी जोडू नये. म्हणजे त्या व्यक्तीचं म्हणणं असं होतं की मी अंघोळीला डोक्यावर पाणी घेतलं म्हणे ग्रहणामध्ये मला आपोआप लघवी आली, हे वाईट शक्तीने केलं. असं काही वाईट शक्ती वगैरे करत नसते. साधा नियम आहे किंवा साधं मानसशास्त्र आहे. जेव्हा आपल्या तळपायाला पाण्याचा स्पर्श होतो किंवा आपल्या टाळूवरती पाण्याची धार पडते, तेव्हा साहजिकच शरीराच्या काही नसा त्या ठिकाणी मोकळ्या होतात आणि मनुष्याला लघवी येते. वाईट शक्ती कोणाला लघवी आणि संडास आणण्यासाठी रिकामी नाही. तर अशा पद्धतीनुसार हे चंद्रग्रहण आपण पाळावं. आता पर्सनली मी सांगतो की हे चंद्रग्रहण महाराष्ट्रामध्ये खास करून जास्त दिसणार नसल्यामुळे किंवा त्याचा स्पर्श आणि मध्य गृहीत नाही, फक्त मोक्ष महाराष्ट्रामध्ये गृहीत आहे, तेही मुंबई पुणे भागाकडे गृहीत आहे. त्यामुळे एवढा जास्त या ग्रहणाचा बाऊ करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्याबरोबरच या ठिकाणी एक आवाहन करतो की माझी तब्येत बरी नसल्यामुळे यंदाच्या चंद्रग्रहणाला कोणीही शिष्याने जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा येथे मंत्रांची उजळणी करण्यासाठी येऊ नये. दर सूर्यग्रहणामध्ये आणि चंद्रग्रहणामध्ये बरेचसे शिष्य येतात. त्यांना या ठिकाणी उपवस्त्रावरती म्हणजे शिष्य असतील तर अंडरविअर वरती किंवा लंगोटी लावून ते मंत्रांचं पुनच्चरण करतात. महिला सुद्धा येतात, त्या सुद्धा पुनच्चरण करतात. परंतु यंदा माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी माझं ग्रहण हे खाजगीरित्या पाळणार आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सार्वजनिकरित्या शिष्यांना बोलावून त्यांना मंत्र उच्चारणाला बसवण्याची माझी मानसिक आणि शारीरिक तयारी आणि स्थिती नाही आहे. त्यामुळे सर्व शिष्यांनी हे सर्व मंत्रांचे पठण वगैरे स्वतःच्या घरीच करावे. ज्यांना काही शाबर मंत्र, कायदेसी मंत्र किंवा पशुविद्येचे मंत्र मी शिकवलेले असतील, चौकीबंधन शिकवलं असेल, थोडक्यात विद्या शिकवली असेल, असे माझे विद्याधारक शिष्यांनी अंतर्वस्त्रावरती म्हणजे अंडरविअरवरती किंवा लाल लंगोटीवरती त्या ठिकाणी जपाला बसावं. पण ते आपापल्या घरीच बसावं. आणि माझा फोटो सर्व शिष्यांच्या घरी आहे. त्यामुळे गुरुपूजन जे मानण्यात आलेलं आहे किंवा ग्रहण काळामध्ये गुरुपूजनाचं फळ अगणित आहे. तर बरेच जण ग्रहणामध्ये येऊन या ठिकाणी माझ्या पाया पडतात किंवा पाय धुवायची विनंती करतात. त्यांनी यंदा माझ्या घरी फोटोलाच हळद कुंकू लावून द्यावं आणि तिथेच गुरुपूजन करावं, देऊळगाव राजाला येऊ नये. अशा पद्धतीनुसार या ठिकाणी ग्रहणाची थोडक्यामध्ये आणि व्यवस्थितपणे माहिती सांगता येईल. आता काही राशींना हे ग्रहण शुभ आहे, काही राशींना हे ग्रहण अशुभ आहे. तर आता शुभ राशीवाल्यांनी काय करावं, त्या कुठल्या, अशुभ राशीवाल्या कुठल्या, या खोलामध्ये न पडता मी एकाच शब्दात सांगतो, शुभ किंवा अशुभ ग्रहण हे पाहण्याच्या नादामध्ये लागू नये. चंद्रग्रहण आहे, खग्रास आहे, मनाचा कारक चंद्र आहे. त्यामुळे कोणीच 12 पैकी 12ही राशींनी त्या काळामध्ये जाऊन चंद्राला बघू नये. आणि चंद्र लवकर दिसणारच नाही आहे त्या दिवशी, कारण मुळामध्ये पूर्ण अंधार पडल्याशिवाय चंद्राचा पूर्णपणे उदय होत नाही. आणि या ठिकाणी खग्रास झाल्यामुळे पूर्णपणे चंद्रावर सावली पडल्यामुळे तो ग्रसित असणार आहे. त्यामुळे बाहेर जाऊन बघण्याची काही गरज आवश्यकता नाही. याशिवाय
चंद्राचा ज्यांना जाप करायचा असेल त्यांनी ओम सोमाय नमः या मंत्राचा जाप केला तरी सुद्धा चालेल. केतू त्याला ग्रसित करण्यात आहे, त्यामुळे ओम केतवे नमः असा केतूचा जाप केला तरी सुद्धा चालणार आहे. तर ओम सोमाय नमः 108 वेळेला जाप करावा, ओम केतवे नमः 108 वेळेला जाप करावा. हे दोनही जाप ग्रहण काळामध्ये करावेच म्हणून नियम नाही, केले तरी चालतात, नाही केले तरी चालतात. आपल्या कुलस्वामिनीला, गुरु मंत्राला आणि कान मंत्राला अधिकाधिक महत्व द्यावं. गुरूंचं स्मरण करत गुरु मंत्राचा जाप करावा, आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करत कान मंत्राचा जाप करावा. ज्यांनी गुरुच केले नसतील, ज्यांना गुरुच नाहीये, त्यांनी ओम नमः शिवाय किंवा श्री गुरुदेव दत्त म्हणजे दत्तप्रभूंना किंवा श्री शंकराला त्या ठिकाणी आपला गुरु मानून त्यांच्या नावाचा जाप केला तरी सुद्धा चालतो. याशिवाय जर तुम्ही गुरु केलेला नसेल परंतु तुम्ही एखाद्या संतांना गुरुस्थानी मानत असाल, जसं श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, शंकर महाराज इत्यादी, तर तुम्ही त्या संतांच्या नावाचा नामजप केला तरी सुद्धा गुरु काळामध्ये गुरु मानून त्यांना ग्रहण काळामध्ये चालतो. या ग्रहण काळामध्ये दान वगैरे देण्याचं अगणित पुण्य वगैरे मानण्यात आलेलं आहे. पण ते दान देण्यासाठी स्वतःच्या घरातून निघून एखादे मंदिरं वगैरे हुडकण्याची गरज नाही, कारण शक्यतो ग्रहण काळामध्ये मंदिरं बंद असतात. बरं, काही जण म्हणतात की ऑनलाईन पेमेंट करून आम्ही त्या ठिकाणी काहीतरी दान करू. तर बघा, पेमेंट तुम्ही ऑनलाईन एखाद्या मंदिराला दान करा, दक्षिणा पाठवा, किंवा प्रत्यक्ष जाऊन एखाद्या भिकाऱ्याला मदत करा किंवा एखाद्या मंदिराच्या पेटीत टाका. दान शेवटी दान आहे. ग्रहण काळामध्ये तुम्ही 10 रुपये जरी कुठल्या मंदिराला किंवा देवस्थानला दान दिले किंवा गुरूंना दक्षिणा स्वरूपामध्ये दिले तरी ते चालतात. याचा अर्थ असा नव्हे की मला दक्षिणा पाठवा, मला माझं भरपूर आहे. तरीही कोणी पाठवायला इच्छुक असेल, जसं मागच्या सूर्यग्रहणामध्ये आणि मागच्या रात्रीच्या चंद्रग्रहणामध्ये सुद्धा काही शिष्यांचे फोन होते की भाऊ, आम्हाला तुम्हाला दक्षिणा पाठवायची आहे, तर ती दक्षिणा तुम्ही बाजूला काढून ठेवावी आणि गुरुपौर्णिमेला येताना ते 5-10 रुपये जे काही तुम्ही ऍड करणार असाल तर ते गुरुदक्षिणेमध्ये ऍड करून देऊन टाकावे, ते मानण्यात येईल. याशिवाय तुम्ही ग्रहण काळामध्ये भोजन करू नये, परंतु ग्रहण काळामध्ये जे भोजन तुम्ही ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे ते भोजन तुम्ही नंतर वापरू नये. तर या पद्धतीनुसार आपल्याला या ग्रहणाची माहिती मिळते. भेटूया अशाच निरनिराळ्या माहितींसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जगदंब, नमो आदेश.